भाजपचे उमेदवार कोणतरी आहेत होतेच ना 2 तारखेला त्याचा होत्याचं नव्हतंच होणार आहे. स्वप्नीलजी, निवडणुकीच्या प्रचारामध्ये असाही एक मुद्दा समोर आला होता की एका बड्या नेत्याने म्हटलं होतं आपल्याबद्दल की होत्तेचं नव्हते होणार आहे. त्याबद्दल काय भावना आहे? पहिलेही सांगतोय, मला या शहरामध्ये पैसा नाही कमवायचा, मला माणसं कमवायचे. ज्यावेळेस मी आज ह्या तुमच्या मार्फत एक गोष्ट सर्व जनतेला एक सांगू इच्छितो, ज्यावेळेस माझा मृत्यू होईल ना त्यावेळेस JCBनं माझा खड्डा नाही भरायचा, मला माणसाच्या हातानं माझा खड्डा भरायचा. एवढे माणसं मला कमवायचे. अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या. 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया झाली आणि आज 21 डिसेंबर रोजी निकाल हाती आलेले आहेत. अनेकांनी वल्गना केल्या की आमच्यामध्येच टक्कर आहे. कोणी म्हणत होते BJP आणि घड्याळामध्ये टक्कर आहे, कोणी म्हणत होते पंजा आणि घड्याळामध्ये टक्कर आहे. मात्र ॲडव्होकेट स्वप्नील होते हे नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे आणि ते माझ्यासोबत दुसऱ्यांदा आहेत. खऱ्या अर्थानं स्वप्नील होत्ते आडनावाचे फक्त एक घर अहमदपूर शहरात आहे. मात्र त्यांनी हा विजय कशा पद्धतीने खेचून आणलाय हे जाणून घेणार आहे. होते जरी एकच घर असेल तर ह्या सर्व राजूर मधल्या नागरिकांचं माझं मायेचं नातं आहे. आणि जगाच्या पाठीवर मायेचं आणि विश्वासाचं नातं सर्वात श्रेष्ठ असतं. रक्ताच्या नात्यापेक्षा आणि भाऊभाऊकीपेक्षा विश्वासाचं नातं मोठं आहे असं मला तुमच्या मार्फत सांगायचं. कट्टर हिंदुत्वाच्या ज्वलंत मुद्द्यावरती त्यांनी निवडणूक लढवलेली आहे. पहिला त्यांचा मुद्दा असा होता की अहमदपूर शहराचं नाव राजूर करणार. तरीही बहुमतानं विजय करण्यात आले. मला सांगा, अपेक्षा तुम्ही तर फक्त नगरसेवक पदाची मागणी केली होती, मात्र आज नगर अध्यक्षपदाच्या सीटवर बसायला मिळते. श्रीरामाची कृपा आहे साहेब, माता भगिनीचा आशीर्वाद आहे, गोमातेचा आशीर्वाद आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा आशीर्वाद आहे. जिथं या सर्वांचा आशीर्वाद मागे असेल तिथं सगळ्या गोष्टी आपोआप होत जातात. मतदारांचा आशीर्वाद आहे. ह्या सगळ्या गोष्टीनं मला जी उमेद माझ्यामध्ये पैदा झाली, मला जे काही विचार माझ्या मनात आले की या शहराचा सर्वांगीण विकास करायचा आहे. पुन्हा तुमचा हा जो तुम्ही एकच माल्यावर एकच मुद्दा ठापवल्या चाललाय सर्वांकडनं की राजूर शहर, अहमदपूरचं नाव पूर्ववृत्त राजूर करायचं, ते 100% मी करणार. तो विषय वेगळा आहे. पण त्याबरोबर मी हेही सांगतोय की सर्वांगीण विकास शहरामध्ये आपण बघावं. मागच्या इलेक्शनच्या डिक्लेरेशन पासून आजपर्यंत सर्वांगीण विकासाचं फक्त एकमेव मी उमेदवार आहे, जे सगळ्या गोष्टी बोलल्या, सगळ्या जाती धर्माला घेऊन चालायचा, सगळा विकास घडवण्याचा फक्त एकमेव उमेदवार आहे जे मी बोललो. आणि मी सगळं करणार. आणि हे वचन आहे माझं. मी विकासाचा मुद्दा घेतलाय, संरक्षणाचा मुद्दा घेतलाय. मी शहराच्या पूर्वव्रत पहिलं शहर जे जसं होतं, जे आपलं भाग्य होतं, जे शिक्षणाचं माहेरघर होतं, इथं जे बाहेरून येतात विद्यार्थी त्यांना सुद्धा संरक्षणाचा विचार केलेला आहे. म्हणजे माझ्या मतदारांसोबत बाहेरचे जे रहिवासी आहेत त्यांचा सुद्धा विचार केलाय. मी हेही सांगतोय तुम्हाला, एक घर मी सोडलं नाहीये. ज्यांचं मतदान आहे त्यांच्याही पाया पडलोय, ज्यांचं नाहीये त्यांच्याही पाया पडलोय. उद्या तिने मला नगराध्यक्ष म्हणून बघावं आणि तिने सुद्धा काम सांगावं. मी आपल्या मार्फत हेही सांगतोय, मतदारांनी काम तर सांगावं, त्याचबरोबर ज्यांचं घर इथं आहे आणि ज्यांचं मतदान आहे त्यांनी सुद्धा मला काम सांगावं. मी परिपूर्ण प्रयत्न करेन आणि प्रांजळ मताने प्रयत्न करेन की मी त्यांचं काम करेन. स्वप्नीलजी, निवडणुकीच्या प्रचारामध्ये असाही एक मुद्दा समोर आला होता की एका बड्या नेत्याने म्हटलं होतं आपल्याबद्दल की होत्तेचं नव्हते होणार आहे. त्याबद्दल काय भावना आहे? सर, ऐकले का तुम्ही? नाही होत्तेचं नव्हतं मी नाही होणार आहे. या निवडणुकीमध्ये होत्तेचं नव्हतं का नेत्याने तुमच्याबद्दल असं म्हटलं होतं की होत्तेचं नव्हते होणार आहे? काय उत्तर असेल त्याला? मी सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्याला सर्वप्रथम मी सांगू इच्छितो, मी ऐकलेलं नाहीये. भाजपचे उमेदवार कोणतरी आहेत होतेच ना 2 तारखेला त्याचा होत्याचं नव्हतंच होणार आहे. तुम्ही मला माझ्यावरती बघितलं असताना मी कुणावर टीका करत नाहीये. आणि ही तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, इतर नेत्यांनी कोण काय या प्रचारादरम्यान किंवा नंतर बोलले, ही एकही क्लिप
मी कुणाची बघितली नाही, कारण की मी स्टेट फॉरवर्ड होतो. मला माझ्या शहराचा विकास करायचा ध्यास होता. माझ्याबरोबर जे युवक होते, या युवकांचं एकच ध्येय होतं की कुठंतरी आता परिवर्तन व्हायला पाहिजे. त्याच ध्यासानं आम्ही चलत आलो. आम्ही दुसऱ्याचा कुठलाच व्हिडिओ आम्ही आजपर्यंत बघितलेला नाही. ॲडव्होकेट स्वप्नील होते सोबतचे हे सर्व तुम्ही बजरंगी बघत आहात. शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. इथले 2 मंत्री, आजी आणि माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लावली होती, त्या दोघांनाही तुम्ही मागे टाकले, त्याबद्दल काय भावना आहे? सर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आजी आणि माझी, ते माझे बांधव आहेत, माझे गुरु आहेत. मी त्यांच्याकडनं काही भाग, फक्त सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, एखाद्या व्यक्तीकडनं काय घ्यायचं, चांगले काय आहेत, वाईट काय आहेत, ह्या गोष्टी सोडून द्यायच्या आणि चांगले काय आहेत ते घ्यायचे. मी त्यांच्याकडनं जे महत्त्वाचं होतं तेवढं घेतलं आणि त्यांची प्रतिष्ठा किंवा त्यांचा जो काही विषय आहे, मी आपल्याला सांगितलं की त्यांनी कोणत्या पद्धतीनं जात आहेत किंवा कोण्या पद्धतीनं बोलत आहेत, या मी कसलाच विचार केला नाही. माझ्या भारतीय जनता पार्टीच्या, आमच्या पक्षामधील सर्व जे नेते होते, या नेत्यांचं शहरातल्या सगळ्यात मोठं पाठबळ या वर्षी मला भेटलेलं आहे. आत्तापर्यंतचा इतिहास आहे, एकमेव सर्वांनी ताकद लावली आहे. ज्यांची जशी विचारसरणी त्या पद्धतीने त्यांनी काम केलंय आणि सगळ्यांनी काम वाटून घेऊन ही काम उभा केलंय. आमच्याही नेत्याची प्राणप्रतिष्ठा लागली होती, प्रतिष्ठा लागली होती. यांनी सर्वांनी मिळून काम केला. सगळ्यात जर ते सिंहाचाही जरी वाटा असेल त्यांचा, तर तोही माझ्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचाही आहे. मी माझ्या पक्षाचा विचार करावा, मी दुसऱ्या पक्षाला मी कधी नाव कुणाला काही ठेवलं नाही. कुणाची प्रतिष्ठा घालवण्याचा किंवा कुणाला काही करण्याचा मी प्रयत्न केला नाही. मी पहिलेही सांगतोय, मला या शहरामध्ये पैसा नाही कमवायचा, मला माणसं कमवायचे. ज्यावेळेस मी आज ह्या तुमच्या मार्फत एक गोष्ट सर्व जनतेला एक सांगू इच्छितो, ज्यावेळेस माझा मृत्यू होईल ना, त्यावेळेस JCBनं माझा खड्डा नाही भरायचा, मला माणसाच्या हातानं माझा खड्डा भरायचा, एवढे माणसं मला कमवायचे. त्याच ध्येयानं मी आजपर्यंत इलेक्शन. विशेष बाब म्हणजे तुम्हाला लगेच हे व्हिडिओ दाखवणार आहे, ज्यावेळेस निकाल जाहीर झाला आणि विरोधी पक्षाचे नेते होते शिवानंद हेंगणे बाहेर आल्याबरोबर ॲडव्होकेट स्वप्नील होते यांनी त्यांची नम्रता दर्शविलेली आहे. ते स्वतः त्यांच्या पायावरती त्यांचं डोकं टेकवण्यासाठी गेले होते. मित्रांनो, ही जर बातमी तुम्ही यूट्यूबवरती जर पाहत असाल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवरती जर बघत असाल तर नक्कीच आम्हाला फॉलो करा. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.